आता बघा दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। जैन मुनींचा 1 नोव्हेंबर पासून आझाद मैदानावर अमरउपोषणाचा इशारा। कबूतरखान्याच्या मुद्द्यावर जैन मुनी निलेश चंद्रमुनींची घोषणा। दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण। शिवरायांच्या वेशभूषेमध्ये फोटो काढण्यास मनाई केल्याचा आरोप। वसई किल्ल्यातील धक्कादायक प्रकार। वसई किल्ल्यातील सुरक्षा रक्षक आणि तरुणांमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल। मराठी तरुणानं हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाला विचारला जाब। मनसेच्या दीपोत्सवाची पर्यटन विभागाकडून जाहिरात। मनसेचा आरोप, दीपोत्सवाला येण्याचं महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आवाहन। आयोजन केलेल्या मनसेच्या नावाचा उल्लेख पर्यटन विभागानं टाळला। जाहिरातीत मनसेचा उल्लेख न केल्यानं मनसेचा आक्षेप। लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा। 12,000 पुरुषांनी 13 महिने प्रत्येकी 1,500 रुपये घेतल्याचं उघड। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार, योजना कायम सुरू राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। शेतकऱ्यांचं नाव घेऊन बच्चू कडू नौटंकी करतात। आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही। रवींद्र राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। तर लोकसभेवेळी कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला। राणांचा गंभीर आरोप। तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबा घेऊन निवडणूक लढवता, पण हा बच्चू कडू मरेपर्यंत कोणाच्या उंजळीनं पाणी पिणार नाही। जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर लढू। बच्चू कडूंचं नवनीत राणांना। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटातील तरुणांनी एकामेकांवर फटाके फोडले। वैजापूर शहरातील येवला रोड परिसरातील घटना। मुख्य रस्त्यावरच तरुणांच्या 2 टोळक्यांचा धुमाकूळ।